भगवान परमात्म्याच्या दर्शनाने मानवी जीवन कृतार्थ होतो, मानवी जीवनाचा उद्धार होतो, मानवी जीवनाचं कल्याण होतं. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती कोणत्या साधनाने काय केल्याने प्राप्त होईल याचं यथार्थ ज्ञान विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करतात. ते भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिले. ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. ते ज्ञान पैगा बरवी जरी म्हणा ते आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी. मग जसा भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्ञानाचा मार्ग दाखवला काका, अगदी तोच अनुभव सर्व संत महात्म्यांकडे होता. कारण काका, प्रपंच असू द्या किंवा परमार्थ असू द्या, अनुभवाची फार मोठी गरज आहे. बरं मी काय बोलतो कळतंय तुम्हाला? मग असा चेहरा टवटवीत ठेवा, नाही तुमले देखील मला नाही झोप लागायला पाहिजे. ऐका काका, संसार असू द्या परमार्थ असू द्या, दोघांमध्ये अनुभवाची गरज आहे. अनुभव नसेल तर तुमचा प्रपंचही होणार नाही, अनुभव नसेल तर परमार्थ सुद्धा होणार नाही. मला सांगा बरं, पटण्याकरता गोड उदाहरण सांगतो मी. इकडचे तिकडचे उदाहरणं सांगणार नाही, मी फक्त अभंगाला अनुसरून कीर्तन करेल. बरं का, लक्ष देऊन ऐका. प्रपंचामध्येही अनुभव लागतो. मला सांगा आई, 10 लोक तुमच्या घरी पाहुणे आले, त्या 10 लोकांसाठी स्वयंपाक तुम्हाला करायचंय, कोणाला पाठवणार? ज्याला अनुभव आहे त्यालाच ना. ज्याला अनुभवच नशील आणि त्यांनी जर स्वयंपाक करा खाणारच आहे, दवाखाना ऍडमिट करून पाडीला की. कारण त्याला सुमारच सापडवणे तिक कितलं टाकणं पडस, मीठ कितलं टाकणं पडस. कारण सांगण्याचं तात्पर्य एकच काका, स्वयंपाक करण्याकरता सुद्धा अनुभव लागतो. अनुभवाशिवाय स्वयंपाक सुद्धा होत नाही. बघा छोटस उदाहरण सांगतो. आमच्या कापडण्यासारख्या गावामध्ये, खेडगाव कापडण्यासारखं गाव, आणि त्या गावामध्ये त्या कापडण्याचे 2 महाराज आहेत म्हणून ते नाव लिहिलं बुवा मी असं. ऐका, आपल्या धुळेसारख्या सिटीतली मुलगी, अनुभवावरनं बोलतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. आपल्या धुळेसारख्या सिटीतली मुलगी, श्रीमंत घराण्यातली मुलगी, त्या मुलीने आयुष्यात कधी किचन पाहिलं नाही. भांडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व तिच्या घरामध्ये कामगार होते. कोट्यावधीची श्रीमंती तिच्या वडिलांची. अशी मुलगी कापडण्यासारख्या गावामध्ये देण्यात आली. त्या कापडण्यातील एका सासूबाईने तिला सांगितलं, म्हणले सुनबाई एक काम कर, लग्नाचे 2-3 दिवसापासून गोडधोड खाऊन जीवाला कंटाळा आलेला आहे, एक काम कर, मस्तपैकी मसाल्याची खिचडी करून टाक. काय? मसाल्याची खिचडी करून टाक. मसाला आणि खिचडी नाव ऐकताच की भीती बहिणी उलटा गाम चालू. आई म्हणे मी बापे जन्म कधी किचन देखील नाही, बहिणी ती खिचडीनं ऑर्डर दिली, काय करू? त्यावेळेला काका तिने लगेच तिच्या आईला फोन केला आणि तिच्या आईला सांगितलं, म्हणले आई मी आयुष्यात कधी किचन पाहिलं नाही आणि माझ्या सासूबाईने मला खिचडी बनवण्याची ऑर्डर दिली, काय करू? तिच्या आई हुशार होती, म्हणे बेटा काळजी करू नको, तुझ्या बॅगेमध्ये पाकशास्त्राचं पुस्तक ठेवलेलं आहे. मला माहित होतं तुम्ही जशी आठे बोंब पडणे तुझी तठेबी पडावू नये. त्यावेळेला काका पाकशास्त्राचं पुस्तक मुलीने उघडलं, अनुक्रमानिका पाहिली, पहिल्याच क्रमांकाला खिचडीची रेसिपी होती. त्या मुलीने बरोबर ते साहित्य वाचून घेतलं. एवढी एवढी डाळ, एवढे एवढे तांदूळ, एवढे एवढे तिखट, एवढं एवढं मीठ बरोबर वाचून घेतलं. कमी बी नाही आणि जास्त बी नाही. पण त्याच्या खाली लिहिलेलं होतं कृती. कृतीमध्ये लिहिलेलं होतं चूल पेटवणे. आई बहिणी आयुष्यामध्ये चुला पेटाडेल नाही, इनी फुकी फाकी चुला ते पेटायला लिहिला. पण त्याच्या खाली लिहिलेलं होतं पातेल्याला बुंद लावणे. आणि त्या लिखणारले आई आतपड झालं होतं बुंद बाहेर ते लावणं का मजमाय लावणं. त्यावेळेला काका ऐका ना, या मुलीने विचार केला, ज्या अर्थी खिचडी पातेल्यामध्ये टाकली जाते त्या अर्थी बुंद पण मजमायला लावलं पडी. तिने बाहेर 3 राहू दिलं, मजमाईन बुंद लाई दिलं. हो, सांगण्याचं तात्पर्य, ज्या वेळेला तिची सासूबाई जेवायला बसली, जेवायला बसल्यानंतर काका ती सासूबाई तिला सांगायला लागली, म्हणे सुनबाई खिचडी नेमकी तांदूळशी टाकेल का मातीने टाकेल, हाऊज अंदाज लागेल राहिला. म्हणे माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. मला सांगा आई, तुम्ही नेमका टाळ्याबाजीच नाही अवधीरा काव संखा चढणार तेच सांगित राहिले. ऐका, लक्ष देऊन ऐका. विठाला विठाल. मुलीला जर कधी स्वयंपाकाचा अनुभव राहिला असता तर तिच्या हातून स्वयंपाक बिघडला असता, काही बिघडला नसता. मग आई काका लक्ष देऊन ऐका बरं का. जसं स्वयंपाक करण्याकरता अनुभव लागतो तसं परमार्थ करण्याकरता सुद्धा अनुभव लागतो. परमार्थामध्ये अनुभव नसेल तर तुमचा परमार्थ फलिद्रूप होणार नाही. बघा, काशीचे सर्व विद्वान असणारे ब्राह्मण मंडळी संत कबीर महाराजांकडे गेली आणि कबीर महाराजांना सांगितलं, अनुभवावरनं बोलतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. कबीर महाराजांना सांगितलं का हो महाराज, 40 वर्षापासून वेदाचं अध्ययन करतोय, वेदाचं पठण करतोय, परंतु आम्ही केलेला उपदेश लोकांच्या गडी उतरत नाही, लोकांच्या कानी उतरत नाही.
तुम्ही वेदशास्त्र बघितलं सुद्धा नाही तरी सुद्धा तुम्ही केलेला उपदेश लोकांच्याकडे का उतरत असतो? कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. कबीर महाराज सांगतात, म्हणले बाबा हो, 40 वर्षापासून वेदाचं अध्ययन करीत आहात, वेदाचं पठण करत आहात, परंतु तुम्ही केलेला उपदेश लोकांच्या कानी का उतरत नाही? याचं कारण असे, 40 वर्षापासून तुम्ही फक्त वेदाचं अध्ययन करतायत, त्या वेदाचा तुम्ही अनुभव घेतला नाही, म्हणून तुम्ही केलेला उपदेश लोकांच्याकडे उतरत नाही. मी 40 वर्षापासून वेदशास्त्र बघितलं सुद्धा नाही तरी सुद्धा मी केलेला उपदेश लोकांच्याकडे का उतरत असतो? याचं कारण असं आहे, मी अगोदर अनुभव घेतो, मग ते लोकांना सांगत असतो, म्हणून ते लोकांना पटत असतो. कबीर महाराज म्हणतात, माझे जे बोल येतात ते अनुभवाचे, आणि अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट सक्सेस होणार नाही करता. याकरता सर्व संत महात्म्यांनी आपापले अनुभव सांगितले. ज्ञानोबा सुद्धा आपला अनुभव सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो देवा मज हृदय सद्गुरु, जेने तारिला हा संसार पुरु, म्हणून विशेष त्याधरो विवेकासी. नाथ बाबांनी सुद्धा आपला अनुभव सांगितला. बाबा हरिप्राप्तीसी उपाय करावे संतांचे ते पाय. नामदेवराज सुद्धा आपला अनुभव सांगतात. बाबा सद्गुरु नाईके कृपा मज केली, निज वस्तू दाविले माझी मत. आई काका प्रत्यक्ष देवाच्या सानिध्यामध्ये राहणारे नामदेवराय, नवे नवे देवाला नैवेद्य खाऊ घालणारे, देवाशी बोलणारे, वेळ प्रसंगी देवाशी भांडण सुद्धा करणारे नामदेवराय, तरी सुद्धा परमार्थिक परिपूर्णता मिळवण्याकरता भगवान परमात्म्याने नामदेवरांना औंढा तिथे पाठवले. नामदेवरांच्या जीवनातला गोड प्रसंग लक्ष देऊन ऐका. यदा कदाचित तो प्रसंग तुम्ही आजपर्यंत ऐकला नसेल बाबा, कारण ऐका, तो प्रसंग तुम्ही ऐकलाच नसेल. मी एका विद्वान कीर्तनकारांच्या मुखातनं ऐकलेला आहे, विकासानंदजी महाराज मिसाडे यांच्या मुखातनं ऐकलं बरं का. ऐकल्यानंतर तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल. आभाश्री खूप गोड विषय, लक्ष देऊन ऐका. एकदा काय झालं, आळंदीमध्ये संत संमेलन भरलं, आणि त्या संमेलनामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, सर्व संत महात्मे त्या ठिकाणी जमले बाबा. आणि नामदेवरायांनाही बोलवण्यात आलं. नामदेवरायही आले, पण नामदेवराय आल्यानंतर एका जागी बसले. नामदेवरायांना सर्वजण नमस्कार करत होते, पण नामदेवराय कोणाला नमस्कार करत नव्हते. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम काय बाबा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, एवढं सामर्थ्य आहे असा नियम आहे. परंतु नामदेवरायांनी तसं न करता तसेच बसलेले राहिले. त्यावेळेला मुक्ताबाईने हे दृश्य पाहिलं, आणि मुक्ताबाईने विचार केला, म्हणले देवाच्या जवळ राहून सुद्धा यांच्या अंतःकरणातला अहंकार गेला नाही. देवाच्या जवळ होते तरी अहंकार गेला नाही. बाबा जीवनामध्ये लक्षात ठेवा, तुमच्याकडे कितीही विद्वत्ता असेल, पण तुमच्या अंतःकरणामध्ये अहंकार भरलेला असेल तर तुमच्या विद्वत्तेला किंमत नाही. विद्वत्तेला किंमत नाहीये. म्हणून विद्वत्तेचा अहंकार करू नका, पैशाचा अहंकार करू नका. नामदेवरांचं हेच चुकलं. आणि मुक्ताबाईने गोरोबा काकांना बोलवलं, म्हणे आता नामदेवराची परीक्षा घेतली पाहिजे. मुक्ताबाईने गोरोबा काकांना बोलवलं, काका या ठिकाणी एवढे मडके जमलेले आहेत, यांच्यामध्ये कच्चं कोण पक्क कोण याची परीक्षा घ्या. त्यावेळेला बाबा गोरोबा काकांनी हातामध्ये थापटणं घेतलं आणि परीक्षा घ्यायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल महाराज नामदेवरायांनी गोरोबा काकांनाच का सांगितलं परीक्षा घेण्याचं? तर काका मडक कच्च एका पक्क हे फक्त कुंभारालाच कळतो. गोरोबा काकांनी थापटणं घेतलं. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई चारही भावंडांच्या डोक्यावरती थापटणं मारलं बाबा, पण चारही भावंड पक्के भाजलेली होती. आणि जेव्हा नामदेवराच्या डोक्यावरती थापटणं पडलं, नामदेवरांचा जीव कासावीस झाला, रडायला लागले, डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुक्ताबाईला गोरोबा काकांनी आरोप दिली, म्हणले आई साहेब हे मडकं कच्चं आहे बरं का. आई साहेबांनी सांगितलं, म्हणले काका कच्चं मडकं पक्क करण्याकरता काय करावं लागतं? म्हणे काही नाही करावं लागत, त्याला भाजावं लागतं म्हणले. एवढं म्हटल्याबरोबर नामदेवराय जो पडत सुटले, गोइंग टू डांगेटांग, डायरेक्ट पंढरपूरला गेले. पांडुरंगाला सांगितलं, देवा अरे ते संत मला कच्चं ठरवतायत, सांग ना देवा मी खरंच कच्चा आहे का? भगवंत म्हणे नामा तू खरंच कच्चा आहे. काय खरंच कच्चा आहे? त्यावेळेला बाबा नामदेवरायांनी देवाला विचारलं, देवा मी कशावर कच्चा आहे? भगवंत म्हणे वेळ आली का तुला सर्व कळेल. म्हणले असं? म्हणे हो. एके दिवशी बाबा नामदेवराय चंद्रभागेच्या स्नानाकरता गेले आणि ही संधी भगवंताने साधली बाबा. ही संधी भगवान परमात्म्याने साधल्यानंतर भगवान परमात्म्याने घिसाड्याचं रूप घेतलं. हे जरा तुम्ही ऐकलं नसेल बरं का, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथे जरा घिसाड्याचं रूप घेतलं, रुक्मिणी मातेला पत्नी बनवलं आणि
भगवान परमात्मा एकटे नाही गेले बाबा, सोबत एक गाढव घेऊन गेले, 4 कुत्रे घेऊन गेले, 6 बोकळ घेऊन गेले आणि 18 कोंबडे घेऊन गेले. एवढा सर्व लव्हाजवा घेऊन भगवान परमात्मा चंद्रभागेच्या वाळवंटात गेले. रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, म्हणले चूल मांड. चूल मांडली, चुलीवरती हंडी ठेवली. हंडीमध्ये रुक्मिणी आईसाहेबांनी म्हणजे त्या घिसाड्याच्या पतीने घिसाड्याला आरडी दिली, मालक सांगा स्वयंपाक काही करू. मालक म्हणे काहीच करू नको, ते गाढव दिसतं ना कापून हंडीमध्ये टाक. कापलं, उचललं गाढव, कापलं, हंडीत टाकलं, हंडी भरली नाही. मालक हंडी भरली नाही, काय करू. म्हणे काहीच करू नको, 4 कुत्रे ते उचलणे टाक. 4 कुत्रे टाकले बाबा, हंडीत भरली नाही. मालक हंडी भरली नाही, म्हणे एक काम कर, ते 6 बोकड दिसत आहेत ना, उचलले टाक हंडीत. उचलले टाकले हंडीत, हंडी भरली. मालक हंडी भरली नाही, म्हणे एक काम कर, ते 18 कोंबडे आहेत ना, उचलणे टाक हंडी. 18 कोंबडे टाकले बाबा, तरी हंडी भरली नाही. त्यावेळेला बाबा रुक्मिणी आईसाहेब म्हणजे त्या घिसाड्याची पत्नी सांगते, मालक अहो हंडी तर भरली नाही, काय करू. भगवंताने हाडूच कनी नामदेवरायकडे बोट दाखवला आणि सांगितलं, सामने वो छोकरा दिख रहा है ना, उसको लेके और काट के हंडी में डाल दे. एवढं म्हटल्याबरोबर नामदेवराय जो घाबरले, डायरेक्ट गोइंग टू ढांगेडंग पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, देवाला सांगितलं, देवाच्या चरणांना आलिंगन दिलं. देवाच्या मुखाकडे नामदेवरायांनी पाहिलं नाही. का पाहिलं नाही बाबा, याचं कारण असं आहे, खऱ्या भक्ताचं हेच लक्षण आहे, तो संकट समय देवाच्या मुखाकडे पाहत नाही, देवाच्या चरणाकडे पाहतो. कारण आमच्या भगवान परमात्म्याचे चरण हे संकटापासून मुक्त करणारे. त्यावेळेला सांगितलं, देवा वाचव, माझं रक्षण कर. त्यावेळेला बाबा भगवंताने हाडूच कने आडुरी दिली. म्हणे नामा, अरे एकदा माझ्या मुखाकडे पाहतो का. नामदेवरानी देवाच्या मुखाकडे पाहिलं, नामदेवरा घाबरले बाबा. कारण जो सर्वांना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कापून टाकत होता हंडीमध्ये, तोच विटेवरती उभा होता. नामदेवराय म्हणे तू इथं कस काय, आमचा देव कुठे. त्यावेळेला भगवान परमात्मा हसायला लागले, घिसाड्याचं रूप टाकलं, मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले आणि सांगितलं, नामा तो घिसाडा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो मीच होतो म्हणले. म्हणजे माझ्यासोबत आलेली जी बाई होती ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तुझी आई रुक्मिणी होती. एवढंच नाही नामा, तुला भेटण्याकरता आम्ही एकटे नाही आलो होतो, तुला भेटण्याकरता गरुडाला सुद्धा घेऊन आलो होतो. म्हणे गरुड कुठे होतं. म्हणे गरुड गाढवाच्या रूपानं होतो. एवढंच नाही नामा, 4 वेद सुद्धा आले होते. म्हणे 4 वेद कुठे होते. म्हणे 4 वेद 4 कुत्र्याच्या रूपानं होते. एवढंच नाही नामा, 6 शास्त्र सुद्धा आले होते. 6 शास्त्र कुठे होते. म्हणे 6 बोकडांच्या रूपानं होते. एवढंच नाही नामा, 18 पुराण सुद्धा घेऊन आलो होतो. 18 पुराण कुठे होते. म्हणे 18 कोंबड्यांच्या रूपानं होते. नामा अरे एवढा लव्हाजवा घेऊन तुला भेटण्याकरता आलो, पण तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली नाही. नामदेवरांच्या डोळ्यातनं अश्रू निघाले, रडायला लागले. सांगितलं, देवा का ओळखलं नाही मी तुम्हाला, सांगा ना. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, म्हणले नामा तुला गुरु कृपेचा अनुभव प्राप्त झाला नाही, संत कृपेचा अनुभव प्राप्त झाला नाही, म्हणून तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची जाणीव नाही. पुढे भगवंताच्या सांगण्यावरनं नामदेवराय औंढा नागनाथला गेले, विसोबा खेचरांना गुरु केलं आणि मग नामदेवराय आपला अनुभव सांगतात. नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाले सर्वाठाई. सांगण्याचं तात्पर्य एकच काका, संत कृपेशिवाय मानवी जीवनाचा उद्धार होत नाही, मानवी जीवनाचं कल्याणही होत नाही, मानवी जीवनाचं सार्थकही होत नाही. म्हणजे संतांच्या कृपा आशीर्वादाने मानवी जीवनाचा उद्धार होतो, मानवी जीवनाचं कल्याण होतं. त्या संतांची अंतर्बाह्य लक्षण सांगण्याची तळमळ जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये होती. का होती बरं. जसं बाबा आजच्या काळामध्ये भोंदू लोकांची गर्दी आहे, भोंदू संतांची गर्दी आहे, तसं त्या काळामध्ये सुद्धा भोंदू लोकांची गर्दी होती. अलीकडच्या काळामध्ये पाहतो ना बाबा आपण, किती संत झाले. रेल्वे भरी जातील एवढा संत शेत. नवीनच संत शेतच बाबा. चादरवाला बाबा, फकुटावाला बाबा, जटावाला बाबा, आंबावाला बाबा. आता नवीन निघणं आता वरलावाला बाबा. आता मागे नवीनच आहे कमी तवावाला बाबा. तो बाबा तवावर बसून खालतीन उभ्याला आहे. विठाला